अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज 2025ची शेवटची संकष्टी चतुर्थी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी महिन्याला अतिशय महत्त्व आहे। त्याचप्रमाणे इंग्रजी महिनेसुद्धा आपण नवीन वर्षाची सुरुवात जोरात जल्लोषात करत असतो आणि हा इंग्रजी महिन्याचा शेवटचा महिना आणि ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी। आता ह्या संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे, कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्न हरत आहेत, बुद्धीचे दैवत आहेत, दुःख दूर करणारे, सुख देणारे असे हे गणपती बाप्पा आहेत। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा विधी किंवा काय असेल तर ते गणपतीला आवाहन करून गणपतीची पहिली पूजा करून आपण कोणताही कार्यक्रम सुरू करत असतो। अशाच ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला संध्याकाळी काही उपाय करायचे। हे उपाय केल्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमच्या घरातली इडापिडा असू दे, शत्रुपीडा असेल, वास्तुदोष असेल, दुःख असेल, संकट असेल, नकारात्मकता असेल, दारिद्र्य असेल, हे सगळं दूर होईल। सतत तुम्ही कष्ट करता पण पैसा टिकत नाही, ह्याला कारण पितृदोष असतील, सतत तुमच्या घरामध्ये आजारपण होत असेल तर ह्याचं सुद्धा नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष असतात। त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेला हा उपाय करणार आहे त्यावेळेला तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे, कारण आपण दिवसभर कुठेही कुणाच्याही बरोबर गेलेलो असतो, तिथं आपली एकमेकाला स्पर्श झालेला असतो, शिवलेला असतो। त्यामुळं आपण संध्याकाळी ज्या वेळेला आपण पूजा करणार आहे, दिवाबत्ती करणार आहे, त्यावेळेला हातपाय धुवायचे, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि त्यानंतर दिवाबत्ती करायची। हा उपाय जो आहे तो संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेतच करायचा, कारण हा उपाय करत असताना आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे। म्हणून लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्या वेळेपासून 9:30 पर्यंत हा उपाय करायचा। विटाळ असेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, तुम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ शकता, पतीकडून, मुलाकडून, मुलीकडून। आता ज्या घरामध्ये विटाळ आणि सुतक आहे त्यांनी तर बिलकुल करायचं नाही, मासिक धर्म आहे त्यांनी मुलाकडून, पतीकडून केला तर चालेल। हा उपाय करत असताना तुम्ही फक्त गणपतीला श्रद्धेनं आणि मनापासून नमस्कार करून करायचा आहे। उपाय जो आपण करतो तो सलग केला तरच आपल्याला त्याचा फायदा होतो। उपाय व्हिडिओ बघून करायचा म्हणून बिलकुल करू नका। मी जे उपाय सांगितले ते अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहेत, त्यामुळं मनापासून करा। काय करायचं बघा, संध्याकाळी सगळ्यात पहिल्यांदा हातपाय धुवायचे, आपल्या घरात मुख्य देवघरामध्ये दिवा लावायचा, दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि त्यानंतर आपण देवघरामध्ये बसायचं। एक माळ ओम गणपते नमो नमोचा मंत्र म्हणा किंवा 11 वेळा अथर्वशीष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा, ह्यातलं काही करू शकता। तुम्हाला अथर्वशीष म्हणता येत नाही तर श्रवण केलं तरी चालेल, पण गणपती स्तोत्र म्हणा किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हटला तरी चालेल। आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला तर दाखवलेला असेलच, नसेल तर संध्याकाळी दाखवला तरी चालेल। त्यानंतर काय करायचं, एक कापूर जाळायचं स्टँड असते, त्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा, 5 भीमसेन कापूरच्या वड्या, 5 लवंग आणि 3 वेलची घ्यायचं आणि त्यानंतर हातामध्ये काळे तीळ घ्यायचे उजव्या हातामध्ये आणि संपूर्ण घरातील व्यक्तींच्यावरून आणि घरावरून 7 वेळा एकदाच घ्यायचे काळे तीळ, प्रत्येकावरून 7 वेळा आणि घरावरून 7 वेळा ते एकदाच घेतलेले तीळ हातामध्ये घेऊन सगळ्यांच्यावरून उतरायचे आणि त्या जे तुम्ही लवंग, वेलची, भीमसेन कापून खोबऱ्याचा तुकडा घेतलाय त्यावरती ते काळे तीळ टाकायचं आणि ते प्रज्वलित करायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, आमच्या घरामध्ये जे काही विघ्न, अडचणी, दुःख, संकट, करणीबाधा, जादूटोणा, नकारात्मकता, दारिद्र्य हे सगळं निघून जाऊ दे म्हणायचं आणि ते जे प्रज्वलित केलेले संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा आणि त्यानंतर तुम्ही ते देवघरामध्ये ठेवायचं। अशा पद्धतीनं तुम्ही जर हा उपाय केला संध्याकाळी तर तुमच्या घरामधली नक्कीच नकारात्मकता असू दे,
ज्या काय अडचणी असू द्यात त्या नक्की दूर होतील. हा उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो उपाय तुम्ही करता तो सलग प्रत्येक संकष्टीला 11 संकष्टी जर तुम्ही संकल्प करून केला तर अतिशय त्याचा फायदा होतो. त्यामुळे उपाय तसे करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.